श्री स्वामी समर्थ निशा राज वॉइस ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर मग आज आपण धन लाभ सुख समृद्धीसाठी उपाय व काही तोडगे ऐकणार आहोत। चला मग सुरुवात करूया। श्रीयंत्राची देवरात पूजा करावी, नंतर लाल वस्त्रात गुंडाळून ते तिजोरीत ठेवावे। यामुळे धनलाभ सुख समृद्धी घरात नांदते। ज्या घरात रोज श्रीसुक्ताचे पाठ नित्य होतात तिथे लक्ष्मीचा वास अवश्य असतो। प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करावे। रोज पूजेच्या वेळी देवीच्या फोटोला किंवा श्रीयंत्राला एक नागकेशर वाहावे व प्रार्थना करावी। लाल रिबीनमध्ये तांब्याचे नाणे ओवून मुख्य प्रवेशद्वारावर बांधावे। देवघरात शेंडी असलेले नारळ ठेवावे। पैशासंबंधी कामे सोमवारी किंवा बुधवारी करणे अधिक शुभ असते। आता आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावी तोडगे ऐकणार आहोत। 1. नखे दर मंगळवारीच काढावीत। दर बुधवारी मौन पाळावे व पांढरे वस्त्र नेसावे। हे 2 नियम वर्षभर कटाक्षाने पाळावे। 3. श्री हनुमानाच्या फोटोला केवड्याच्या अत्तराचा एक थेंब रोज किंवा दर शनिवारी तरी लावावा। मिळालेली रक्कम लगेच खर्चू नये, एक रात्री तरी ती देवघरातच ठेवावी। आता आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी 5 व्रते ऐकणार आहोत। ते पुढील प्रमाणे। 1. आठवड्यातून किमान शनिवारी घरातील सर्व जाळे जळमटे काढून घर स्वच्छ करावे आणि दरवाजाच्या बाहेर रात्रभर दिवा जळत असावा। 2. दर पौर्णिमेला घरच्या घरी श्री सत्यनारायण पूजा करावी। 3. कोजागिरी पौर्णिमेला पूजन करावे। 4. दिवाळीचे लक्ष्मीपूजन करावे। 5. दर महिन्याच्या उत्पन्नातून पगारातून मिळलेली काही रक्कम बाजूला काढून देवघर डब्यात ठेवून ही रक्कम जमा करावी व नंतर न मोजता कोणत्याही देवस्थानाला दान करावी। तर आपण असं केलं तर घरात धन लाभ सुख समृद्धी वैभव नांदते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।